तर मित्रांनो, आपण शिकणार आहोत ब्लर टूल. तुम्ही आता पाहिलंच असेल माझा फोटो किती ब्लर आहे आणि ब्लर कसा करतात हे तुम्हाला आजच्या व्हिडिओ मार्फत शिकायचं आहे. आता हा माझा ब्लर फोटो क्लिअर कसा होतो आपण लगेच व्हिडिओ मार्फत शिकणार आहोत. त्याच्या पुढचा टूल शिकायचा आहे मित्रांनो, ब्लर टूल. ब्लर टूल म्हणजे काय शिकायचं आहे, ब्लर टूल कसं काम करतो बघा आणि काय काम करतो बघा. ब्लर टूल म्हणजे काय, ब्लर टूल म्हणजे नेमकं काय असतो, ब्लर टूल काय काम करतो. तर आपल्याला ब्लर टूल याची शॉर्टकट की काहीच नाही, शॉर्टकट की नाही बघा. ब्लर टूलची शॉर्टकट की काहीच नाही, इथून आपल्याला मॅन्युअलीच घ्यावं लागेल. ब्लर टूलची शॉर्टकट की काहीच नाही. ब्लर टूल मध्ये शार्पनिंग काय आहे, स्मज म्हणजे एखादी डिझाईन केलेली आहे. मी आता एक फोटो घेतो मित्रांनो, लिंक करतोय फोटोशॉप मध्ये, फोटो एक प्लेस करतोय मी. कोणतं फोटो, हा बर्डवाला. हे बघा मित्रांनो, मी बर्डवाला फोटो घेतलेला आहे. आता मी हा फोटो ओपन केलेला आहे मित्रांनो फोटोशॉप मध्ये. याची लेअर मी रेस्ट्राईज करायची. रेस्ट्राईज लेअर करताना मित्रांनो काय कसं करतात बघा. रेस्ट्राईज म्हणजे काय, स्मार्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय, मी पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये काही सांगणारच आहे. तर या लेअरवर राईट क्लिक करून इथं रेस्ट्राईज म्हणून लेअर आहे, क्लिक करायचं. लेअर फ्री होऊन जाईल मित्रांनो, जेणेकरून त्याच्यावर स्मार्ट फिल्टर कोणतं बसणार नाही. तर आता आपल्याला आता याचं बॅकग्राऊंड कट करतो मी. इरेजर टूल, मॅजिक इरेजर टूलने कट केलेला आहे मित्रांनो. मॅजिक इरेजर टूलने कट केलेला आहे. ज्यांनी कोणाला माहित नसेल मॅजिक इरेजर टूल कसा वापरायचा, मी व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता मॅजिक इरेजर टूल कसं वापरतात ते. आता मी तुम्हाला ब्लर टूल सांगणार आहे. ब्लर टूल म्हणजे नेमकं काय. ब्लर टूल याच्या नावाप्रमाणेच आहे. ब्लर म्हणजे एखादा फोटो आहे त्याला ब्लर करायचं, सोपी गोष्ट आहे. एखादा फोटो आहे, मला तो फोटो तसा नको थोडा ब्लर करायचा आहे, तर आपण त्या टूलने ब्लर करू शकतो. हे बघा, इथून राईट क्लिक करून ब्लर घेत आहे. ब्लर टूलची स्ट्रेंथ बघा मी 100% करतो. आपण तिथून वाढवू पण शकतो आणि इथून याच्या मोड पण चेंज करू शकतो. सेम आपण ब्रशची साईज पण वाढवू शकतो. बघा, हे बघा मी सांगितलेलं आहे. एकदम बारीक लक्ष द्या मित्रांनो. हे बघा मी ब्लर करत आहे. आता पूर्ण ह्याचा फेस जो ब्लर होत आहे, क्लिक करायचं मित्रांनो, काहीच करायचं नाही, फक्त क्लिक करायचं आहे. आपण लेअर टाकून बघू. हे बघा, लेअर टाकल्याच्या नंतर पण ब्लर होतं का बघा. ब्लर टाकल्याच्या नंतर ब्लर होत नाही, कारण त्याला सापडत नाहीये कशाला ब्लर करायचंय ते. त्याच्यामुळे आपण जो फोटो आपला ऑलरेडी फोटो आहे त्याच फोटोवरती आपण ब्लर करू शकतो. हे बघा, आता मी नवीन लेअर घ्यायचा प्रयत्न करतो, तुम्हाला करून दाखवतो. आता नवीन लेअर आहे, आता याच्यावरती मी क्लिक करत आहे, तर हे ब्लर होत नाही. तर का बरं होत नाही, ते पूर्ण लेअर ब्लँक आहे. ते पूर्ण लेअर ब्लँक असल्यामुळे त्याच्यावरती ब्लर होऊ शकत नाही मित्रांनो. तर आपण आता ही चिमणी आहे. आता मला चिमणीचा हा जो डोळा आहे, आता हा डोळा मला ब्लर पाहिजे, थोडासा ब्लर पाहिजे. तर मी काय करणार, इथून ब्लर टूल घेणार. ब्लर टूलच्या नंतर त्याच्यावरती क्लिक करणार. खूप क्लिक करत आहे. पूर्ण त्याचा जो आईज आहे पूर्ण ब्लर झालेला आहे मित्रांनो, पूर्ण ब्लर झालेला आहे त्याचा डोळा. चिमणीचा डोळा पूर्ण ब्लर झालेला आहे. हे बघा, आता मी आणखी ब्रश फिरवतोय. जसं मी ब्रश फिरवेल तसा तो ब्लर होत आहे. जास्ती काही यूज नाही मित्रांनो या टूलचा, छोटा टूल आहे. आणि ब्लर टूलच्या खाली एक शार्पन टूल आहे. म्हणजे थोडंसं, म्हणजे आता एक डिझाईन बनवली, सोशल मीडिया डिझाईन आहे. सोशल मीडिया डिझाईन वरती आपण ते थोडंसं शार्पनेस पाहिजे असते. बघा, आता हे शार्पनेस आहे, स्ट्रेंथ मी 100% करतो. हे बघा, थोडं शार्पनेस होतं बघा. हे बघा शार्पनेस कसं होतं बघा. जास्त पण करायचं नाही, जास्त केल्यानंतर कसं घाण दिसतं बघा ते. फक्त जास्त नाही, थोडा शार्पनेस. हे जी 3 टूल आहेत, हे ब्लर टूल, शार्पनेस आणि स्मज टूल. हे स्मज टूल आपण वापरतो पेंट टूल, आपला डिजिटल पेंटिंग असते ना, ऑइल पेंटिंग, त्यासाठी आपण स्मज टूलचा वापर करतो. पण आपले केस सेट करण्यासाठी करतो. केस सेट करण्यासाठी कसा करतो ते दाखवतो. ओपन करतो एक फोटो, त्याचे केस कसे सेट करतात ते दाखवतो मित्रांनो. फोटो घेतोय, मला तर केस नाहीत, कोणाचा तर घेतो एक फोटो. हा बघा, आता याच्यापर्यंत केस नाहीत मित्रांनो. रिमूव्ह करतो केसाला फोटो. हा काही छोट्याचा आहे. त्या छोट्या कॅमेरा मी त्याच्यावरती प्लेस केलेला आहे फोटो.
आता बघा मी स्मच टूल वापरणार आहे मित्रांनो. हे बघा थोडी त्याची स्ट्रेंथ जास्त असल्यामुळे तसं ते जास्त दाखवायले. स्मच टूल बघा आता मी थोडा साईज लहान करतो. हे बघा मला थोडंसं केस व्यवस्थित पाहिजे, असे मध्ये मध्ये नको, थोडं ब्लर सेट पण पाहिजे थोडा थोडा केसामध्ये. हे बघा हे जे स्मच टूल आहे आपण जास्ती करून तर डिजिटल पेंटिंग साठी वापरणार आहोत. हे आपण डिजिटल पेंटिंग साठी वापरतो मित्रांनो. हे बघा याचे केस पूर्ण सेट होतात मित्रांनो. इकडे तिकडे पसरलेले असतील केस, दाबणार थोडी मदत होईल. थोडेसे ब्लर टाईप मध्ये होतात मित्रांनो फोटो. हे बघा आता याच्यामध्येच ब्लर टूल आहे. ब्लर टूल तुम्हाला सांगितलेलं आहे. डोळा ब्लर करायचा आहे, इकडचा पण डोळा ब्लर करायचा आहे, दोन्ही डोळे ब्लर. आणि आपल्याला याच्यामध्ये शार्पन टूल आहे. आता या डोळ्याला मला शार्पनेस करायचा आहे. ते बघा थोडा शार्पनेस झालेला आहे. आता मला याच्या कानावरती पण थोडा शार्पनेस पाहिजे, तर मी जसा कान आहे तसा फिरवतोय. बघा थोडा शार्प झालेला आहे कान. जास्त काही डोक्याला बसू नका. हेडफोन छोटे छोटेच आहेत पण काम महत्वाचे करतात, जास्त महत्वाचं काम करतात. ब्लर टूल फोटो ब्लर करण्यासाठी, शार्पनेस फोटोमध्ये शार्पनेस येण्यासाठी. आणि स्मच टूल जो आहे हा टूल हे आपले केस जे असतात ते केस सेट करण्यासाठी आणि पेंटिंग आपली डिजिटल ची पेंटिंग असते ती ऑइल पेंटिंग करण्यासाठी आपण तो टूल वापरू शकतो. आता याचे खाली टूल आहेत मित्रांनो 3, डॉट टूल, बर्न टूल आणि स्पॉन्ज टूल. हे 3 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत मित्रांनो. हे पण खूप महत्वाचे आहेत, याचा पण उपयोग आहे. हा दोन्ही टूलचा थोडा उपयोग आहे, महत्वाचे टूल आहेत मित्रांनो. तर स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघत राहा. आणि नवीन काही व्हिडिओमध्ये माहिती देत असतो मित्रांनो. तुम्ही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघत राहा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक टूलची कशी माहिती, कोणता टूल कसा काम करतो हे तुम्हाला सांगण्यात येईल मित्रांनो. आणि आपल्या आर्ट ऑफ चित्रसृष्टीला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.